एकविरा आईचं दर्शन घेऊन कार्ला लेणी आणि लोणावळ्यामधील प्रसिद्ध टायगर पॉईंट पाहून झाल्यावर आपला अचानक पावना लेक कॅम्पिंगला जायचा बेट ठरला. 1972 साली पावना नदीवर बांधण्यात आलेल्या पावना धरणाच्या साठलेल्या पाण्यापासून तयार झालेला तलाव म्हणजे पावना तलाव, म्हणजेच आपला पावना लेक. वाटेत जाताना दिसणारे ते महाकाय पावना धरण, ते गावाकडचे रस्ते आणि डोंगर यांनी अगोदरच आम्हाला बुरळ पाडायला सुरुवात केली. तलावाच्या बाजूला नाईट कॅम्पिंग, ते पण विथ टेंट स्टे, ताऱ्यांची चादर, शेकोटीची मज्जा आणि आपल्या माणसांचा सहवास. अजून काय पाहिजे एखाद्याला? आयुष्याच्या या प्रवासात अशाच काही आठवणी जोडण्यासाठी आम्ही पोचलो पावना लेक कॅम्पिंगला. नमस्कार मित्रांनो, आपण आता थोड्या वेळापूर्वी संध्याकाळी 6 वाजता होतो टायगर पॉईंटला आणि तिथून आपण मुंबईच्या दिशेने रवाना होणार होतो. आपला परतीचा प्रवास आपण सुरू करणार होतो, पण प्लॅन थोडा चेंज झाला आणि अचानक भयानकमध्ये थोडा प्लॅनमध्ये चेंजेस होऊन आपण आता आलेलो आहोत पावना लेक कॅम्पिंगला. आणि हा अचानक ठरलेला प्लॅन आहे. ॲक्च्युली सगळ्यांचा मूड झाला, बोललो चला अजून एक दिवस काहीतरी थोडे प्लेसेस एक्सप्लोअर करूया. तर बोललो कुठला प्लेस जवळ आहे, तर पावना लेक कॅम्पिंग इकडे जवळ होतं, 1 तासाच्या अंतरावरच. सनसेट पावना करून हे कॅम्पिंग आहे. तर तिकडे आम्हाला कॅम्पिंगसाठी टेंट्स वगैरे आणि टेंट स्टे आणि बाकीचं जसं कॅम्पफायर असेल, बाकी हे सगळ्या गोष्टी तिकडे स्टेसाठी अवेलेबल होत्या. तर आपण आता तिकडे आलेलो आहोत. सनसेट पावना करून हे कॅम्पिंग आहे. आपण आता हळू हा प्लेस एक्सप्लोअर करूया. काय तिकडे कसं ॲम्बियन्स आहे, काय क्लायमेट आहे, काय म्युझिक सिस्टम असेल किंवा फूड वगैरे रिलेटेड आणि बाकीच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज वगैरे आहे. तर चला मग जाऊया आपण. तर मित्रांनो, हा एंट्रन्स पॉईंट आहे. इकडून आल्यावर तुम्ही इथे लेफ्ट साईडला बघू शकता, इथे ओनरचं घर आहे त्यांचं. आणि ह्या साईडला आपली पार्किंगची जागासुद्धा आहे. म्हणजे आरामात 10-15 गाड्या इथे पार्क होऊ शकतात, 4 व्हीलर. आपली गाडीसुद्धा तिकडे पार्क केली आहे, 220 आणि एक ज्युपिटर. इकडे लहान मुलांना आणि यांच्यासारख्या काही छोट्या मुलींना खेळण्यासाठी झोपासुद्धा बांधलेला आहे. 2 झोपा आहेत प्रशस्त असे. तर मित्रांनो, हा होता पार्किंग एरिया. याच्या पुढे काय काय प्लेसेस आहेत किंवा काय ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा प्ले एरिया कुठे आहे, टेंट स्टे कुठे आहे, कॅम्पफायर कुठे होतं, या सगळ्या गोष्टी आपण हळू एक्सप्लोअर करूयात पुढे जाऊन. चला मग. आणि ही सगळी गँग आहे आपली, चेतन, प्राजू, प्रवीणा. आत्ता जस्ट आम्ही जेवण केलेलं आहे. खूप मजबूत अशी थंडी वाजते. सगळ्यांनी खिशात हात टाकलेले आहेत आणि आम्ही आता पुढे हळूहळू जातो आहे. आणि त्यातूनच आम्ही तुम्हाला हे जे कॅम्पिंग आहे ते एक्सप्लोअर करण्याचा आपण प्रयत्न करूया. चला मग. मित्रांनो, हा प्ले एरिया आहे, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी प्ले गार्डन आहे. इथे एक घसरगुंडी आहे, सीसॉ आहे आणि त्याच्यानंतर एक रोलिंगचं एक काहीतरी आहे त्या साईडला. आणि लहान पोरं बघा. हा मालवणी जत्रोत्सव मधला हा मेळा लागलाय आणि इथे 20-20 रुपये तिकीट आहे. भैया कितना तिकीट है? कितना तिकीट कितना है? 25 रुपये. 5 रुपये बढ़े हैं आपने. महंगाई बढ़ गई. मित्रांनो, या प्ले एरियाच्या बाजूला इथे अजून एक ॲक्टिव्हिटी आहे आर्चरीची. इथे बघा, इथे आर्चरीचा तो बोर्ड लावलेला आहे आणि इथे तो बाण आहे. आणि इथे या मुलांची नुसती झुजाझूज चालू आहे की कोण मारणार पहिला. कसा पकडायचा बाण हे तर कोणाला माहिती नाही, पण उगाची फुकटची शायनिंग. तो प्रत्येकाचा एक एक डायर आहे, असं नाही करायचं. आता प्राजक्ता पलणकर आलेले आहेत. अरे ड्रिल मशीन नाही ती, थोडा जवळ नाही, थोडा जवळून लांबून लांबून इकडनं काय. आणि ते प्राजक्ता पलणकर ते रस्त्यावर खोदकाम करतात ना मशीन, तसे ते खोदकाम करतायत.
नौके खेळाडू आहेत, नौके खेळाडू आहेत. भविष्यात जातील भारतासाठी ऑलिम्पिक खेळायला. इथे बोरवलीला ते जोरदार असा बाण पकडलेला आहे आणि तो तिथल्या तिथे पडलेला आहे. आणि चेतन पाष्टे पुन्हा एकदा अथक प्रयत्न करतायत बाण मारण्यासाठी. आणि पोझिशन घेऊन तयार. आणि हा जबरदस्त असा बाण लागलेला आहे. हा बाण जवळ जवळ 10 पॉइंटवर लागलेला आहे. जबरदस्त असा प्रहार. टाळ्या एकदा. मित्रांनो, आपण आता जसं बघितलं असं इथे प्लेग्राऊंड आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आहे. त्याच्या बाजूलाच ही आर्चरीची ॲक्टिव्हिटी सुद्धा आहे. एक जस्ट टाइमपास म्हणून तुम्ही ती करू शकता. आणि त्याच्या लागूनच त्याच्या बाजूलाच कॅन्टीनसुद्धा आहे. म्हणजे फूडसाठी पण एरिया आहे जिथे तुम्हाला डिनर करायचं आहे. जस्ट मी तुम्हाला दाखवतो. हा बघा मित्रांनो, हा फूड एरिया आहे. इथे तुम्ही डिनर करू शकता. इथून खाली जायला रस्ता आहे आणि तिथे पुढे आपले टेंट वगैरे आहेत. आणि त्याच्या पुढेच पावना लेक आहे. जिथे लाईट संपतात आपल्या, त्याच्या पुढेच पावना लेक आहे. म्हणजे एकदम लेकला लागूनच हे कॅम्पिंग आहे. सनसेट पावना कॅम्पिंग. नक्कीच तुम्ही एकदा कधीतरी विजिट देऊन बघा. खूप छान प्लेस आहे. किंवा इकडे हा प्लेग्राऊंड आहे. म्हणजे क्रिकेट वगैरे नॉर्मल स्पोर्ट्स आपण खेळू शकतो. तिकडे कॉमन वॉशरूम्स वगैरे आहेत ते तिकडे. आणि इथे आपलं टेंट स्टे वगैरे तुम्ही बघू शकता. आणि इथे आपले काही फ्रेंड्स कॅम्प फायर पण करतात आहेत. आपण जाऊन बघूया ते काय हुलाहुल करतायत ते. काय काय चालू आहे? शेकाशेकी. काय आबाजोबी खेळतात, शेकाशेकी करतात ते? अरे पण तो विजत आला कॅम्प फायर तुमचा. कॅम्प फायर पेक्षा आपल्या मराठी भाषेत शेकोटी बोललेलं चांगलं वाटतं. शेकोटी घेत आहेत. जबरदस्त अशी थंडी आहे. आम्ही घेतो आस्वाद, तुम्ही घ्या तोपर्यंत. तर मित्रांनो, आम्ही आता बसलेलो आहोत कॅम्प फायरच्या इकडे. म्हणजेच आपल्या मराठीत शेकोटी घ्यायला. बघू शकता थोडीफार विजत आलेली आहे. तर मित्रांनो, आपण आता मस्त शेकोटी घेत बसलेलो आहोत. आणि आपल्यासोबत आहेत आपले खास पाहुणे सतीश लक्ष्मण ठाकर दादा आपल्यासोबत आहेत. तर आम्ही जस्ट वरून आता व्लॉग करत येत होतो आणि आम्ही येता येता बघितलं की लाईट थोडी बंद झाली आहे. म्हणून आम्ही जस्ट ते आम्हाला दिसले आणि आम्ही बोललो की दादा ती लाईट जरा चालू करता का. आम्हाला पहिलं वाटलं की ते केअरटेकर आहेत, पण इकडे गप्पा मारत असताना आम्हाला समजलं की ते केअरटेकर नाहीत, ते स्वतः ओनर आहेत या सगळ्या जागेचे. आणि ह्या सनसेट पावणा जो कॅम्पिंग आहे त्याचे. तर अत्यंत साधं राहणीमान आहे, पण विचार खूप चांगले आहेत. म्हणजे जे कस्टमर येतात त्यांना चांगल्या प्रकारची सेवा देणं, एक क्वालिटी देणं. तर फूड असेल किंवा बाकीची जे काही फॅसिलिटीज असतील किंवा ॲम्युनिटीज असतील त्या बाबतीत सगळं बघणं आणि ते व्यवस्थित कस्टमरना भेटतं की नाही, त्यांना पोचतं आहे की नाही, हे सगळं बघणं ते करतात. एवढी रात्रीचे आता जवळजवळ 2 वाजले तरीसुद्धा ते बसलेत आणि बघतात की सगळीकडे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत की नाही. तर खरंच त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आपल्या ह्या कॅम्पिंगची सुरुवात कधी झाली तरी? तर 2015 मध्ये आपण कॅम्पिंग स्टार्ट केलं आणि आता करीबन 102 कॅम्प साईट आहेत पावनावरती. 102 कॅम्प साईट आहेत टोटल पूर्ण पावना लेकवरती. आणि त्यातलं आपलं हे एक आहे, सनसेट पावना हे आपलं एक आहे. आता हा 2022 मध्ये आपण हा पूर्ण
सेटअप पूर्ण रेडी केलेला आहे मी तुम्हाला दाखवतो परत एकदा एरिया, तुम्ही बघू शकता, आत्ता सुद्धा बघू शकता की खूप छान प्रकारे हा ॲम्बियन्स सजवलेला आहे. म्हणजे लाईट्स लावलेला असू द्यात, बाकी लॉन असेल किंवा टेंट्स असतील या लाईट्स असतील त्यासुद्धा खूप अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी या सगळ्या सेट केलेलं आहे. कसं आपलं शेड्यूल असतं म्हणजे कधी आपलं शेड्यूल 4 वाजता चेकिंग टायमिंग होतो. 4 वाजता तुम्ही आल्यानंतर तुम्हाला हाय टी, अच्छा, कांदा भजी, बरं, 8 वाजता बार्बिक्यू, त्याच्यानंतर रात्री 10 वाजता अनलिमिटेड जेवण व्हेज नॉनव्हेज मध्ये. अच्छा, आणि जेवण झाल्यानंतर एक अर्धा तास ते 1 तासानंतर म्हणजे 11 वाजता आपण बॉनफायर पेटवून देतो. आणि मग ह्या बॉनफायरच्या शेजारी अवतीभोवती सर्व गप्पा गोष्टी रंगतात, मैफिली रंगतात, इन शॉर्ट त्यांना असं म्हणायचं आहे. तुम्ही स्वतःची म्युझिक इथे लावू शकता. तिकडे मागे म्युझिक सिस्टम आहे, तिकडे तुम्ही स्वतःची गाणी मोबाईलवरती वगैरे लावू शकता, ते स्पीकर आहे, तर त्याचा आनंदसुद्धा तुम्ही घेऊ शकता. छोटेसे ॲक्टिव्हिटी आहेत जसे की कॅरम, फुटबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट. बरं. आणि रात्रीचं तुम्ही संगीत खुर्ची वगैरे नाही का. नंतर सकाळचं शेड्यूल कसं असतं म्हणजे 8:30 वाजता आपण ब्रेकफास्ट रेडी करतो. त्याच्यामध्ये कांदा पोहे आणि जमल तर ज्यांचं हे असेल काय म्हणतात त्याला सजेशन, आम्हाला अंडा भुर्जी पाहिजे, मिसळ पाहिजे, बरं, आपण एक्स्ट्रा पे मध्ये ते बनवून देतो. आणि चेकआउट किती वाजता असतं म्हणजे 11 वाजता वगैरे चेकआउट असतं. शेकोटीची ऊब आणि भरपूर गप्पा गोष्टी करून झाल्यानंतर आम्ही लेकला अगदी लागून असलेल्या पॉईंटवर फेरफटका मारण्यासाठी आलो आणि तिथून दिसणारा तो कॅम्पचा नजारा आणि ती सुंदर प्रकारे केलेली लाइटिंग पाहून थक्कच झालो. तर मित्रांनो, आता रात्रीचे 3 वाजलेले आहेत आणि आपल्या गप्पा मारून सुद्धा झालेल्या आहेत. जबरदस्त अशी थंडी आहे इकडे, बोलताना पण असं थरथरायला होतं आहे. आपण आता सकाळी परत लवकरच उठण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर आपल्याला 11 वाजता चेकआउट करायचं आहे इकडून. तर त्या अगोदर आपल्याला जेवढं सकाळचा व्ह्यू तुम्हाला दाखवता येईल, जेवढं काही लेक साईडचा व्ह्यू असेल किंवा बाकीचं दिवसा तुम्हाला एक बेटर व्ह्यू दाखवता येईल, त्यामुळे दिवसासुद्धा आपण हा प्लेस थोडा परत एकदा एक्सप्लोअर करूयात. आणि आता चेतनला पण झोप आली आणि मला पण झोप आली आहे, तर आपण आता झोपूयात आणि भेटूयात उद्या सकाळी. शुभ सकाळ मित्रांनो. आजचा दुसरा दिवस आहे. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आम्ही जस्ट आता उठलो 8 वाजता आणि थोडं फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही जातो आहे नाश्ता करायला, कारण ब्रेकफास्टचा टायमिंग झालेला आहे. आपण जस्ट आता ब्रेकफास्ट केलेला आहे आणि ब्रेकफास्टसाठी कांदा पोहे होते आणि जस्ट ब्रेकफास्ट करून आपण आता परत आपल्या टेंटच्या इकडे आलेलो आहे. हा टेंटच्या इकडचा एरिया आहे. तिकडे मागे चेतन, राजू आणि प्रवीणा फुटबॉल खेळत आहेत. आयुष्यात तर कधी फुटबॉल खेळला नसेल, पण इथे येऊन फक्त व्लॉगमध्ये येण्यासाठी फुटबॉल खेळण्याची ॲक्टिंग जोरदार चाललेली आहे यांची. तर मित्रांनो, हाच तो टेंट स्टेचा एरिया आहे जिथे सगळे टेंट्स लावलेले आहेत. तुम्ही मागे बघू शकता माझ्या तिकडे. आणि इथेच आपण काल कॅम्पफायर शेकोटी वगैरे केलेली व तुम्ही तिकडे बघू शकता तिथे ते सगळे टेंट्स लावलेले आहेत लाईनमध्ये. इथे काही पर्टिक्युलर डिस्टन्सवरती पण असे टेंट्स लावून दिलेले आहेत त्यांनी. तर आपण आता टेंट्स जाऊन बघूया कसे आहे ते, टेंट कसं असतं ते ॲक्च्युली. मित्रांनो, हेच ते 2 टेंट्स आहेत जिथे आपण काल स्टे केलेला. आपण आता बघूया टेंट ॲक्च्युली असतो कसा. तर इथे आउटसाईडला त्याला एक चेन आहे, हा एक कवर असतो आउटसाईडला आणि त्याच्या इनर साईडला पण अजून एक कवर असतं, त्यालासुद्धा एक चेन दिलेली असते. म्हणजे हे वॉटरप्रूफ आहे. तर ही चेनसुद्धा आपण इथून खोलू शकतो. बघा, इथून ही चेन वगैरे आपण खोलू शकतो आणि मग नंतर आतमध्ये आपण स्टे करू शकतो आरामात. आणि आतमध्ये आपण एकदा जाऊन बघूया टेंटच्या.
इथे कम्फर्टेबली इथे 2 माणसं आरामात झोपू शकतात. तर मित्रांनो हे टेंट्स होते आणि ह्या साईडलाच तुम्ही बघू शकता इथेच एक पावना लेक आहे. जस्ट आपल्या टेंट स्टेला लागूनच आहे. आणि आपण आता जाऊया लेक साईडला. लेक व्ह्यू आपण बघूया. ते स्टेअर्स बांधलेले आहेत आणि इथे जवळच असं लागून असा लेक आहे, बघू शकता. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. त्या साईडला डोंगर वगैरे आहे आणि काही किल्ले सुद्धा आहे. माझ्या मते कदाचित ह्या साईडला लोहगड असेल. इथे कुठेतरी तिकोणा आहे आणि तुंगा किल्ला सुद्धा इथे जवळपास आसपास कुठेतरी आहे. मित्रांनो हे बघा, इथे बोटिंग पण केली जाते. या 2 बोट्स आहेत. त्या घेऊन तुम्ही लेकमध्ये वगैरे पण तुम्ही लेक सफर करू शकता थ्रू बोटिंग. आय थिंक मला वाटतं 200 रुपये पर पर्सन चार्जेस आहे त्याचे. पावना लेक कॅम्पिंगला आल्यावर कळालं की निसर्गाची जादू काय असते. निसर्गाच्या सानिध्यात राहणं म्हणजे नक्की काय असतं. दूरवर पसरलेले पावना तलावाचे ते निळशार पाणी आणि त्याच्या जोडीला सुळका काढून उभे असलेले सह्याद्रीचे ते उंचच उंच डोंगर आणि एका ठिकाणी निवांत बसून आयुष्यातलं बाकी सगळं टेन्शन विसरून हे सगळं अनुभवणं सारंच काही अविस्मरणीय. त्या आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून खऱ्या अर्थाने स्वतःसाठी जगण्यासाठी वेळ काढून तुम्ही सुद्धा या ठिकाणी नक्कीच एकदा भेट द्या. आणि खास करून सनसेट पावना कॅम्पिंगला इथे राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या त्या प्रेमळ माणसांना. इथलं वातावरण, तो हळूहळू डोंगराआड जाणारा सूर्यास्त, ती रात्रीची शांतता, डोळे दिपवून टाकणारे लाइटिंग्स आणि संपूर्ण आकाशाने अंथरलेली ताऱ्यांची ती चादर बघत राहणं, अनुभवणं, हे सगळं जणू आपल्या शरीरात एक नवीन ऊर्जाच भरते. आणि हीच ऊर्जा घेऊन आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तर मित्रांनो, तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक व शेअर करा. चला आता बाय. भेटू सर आपण नेक्स्ट टाइम. चलो बाय. आणि हो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.